नागपुर के सकदरा थाना क्षेत्र में रामेश्वरम बिल्डर्स एंड लैंड डेवलपर के संचालक मिथिलेश रमेश झाड़े और उनके परिवार पर प्लॉट खरीद के नाम पर धोखाधड़ी करने का आरोप लगाया गया है। पीड़ितों का कहना है कि आरोपी ने फर्जी दस्तावेज और कागजात तैयार कर आदिवासी समाज की जमीन उन्हें बेच दी। पूरी रकम और डेवलपमेंट चार्ज लेने के बावजूद प्लॉट का कब्जा नहीं दिया गया। पीड़ितों ने मीडिया के सामने आरोप लगाया कि आरोपी संपर्क करने पर धमकाता है। साथ ही पीड़ितों ने पुलिस पर भी कार्रवाई न करने और आरोपी को संरक्षण देने का आरोप लगाया है। मामले की शिकायत सकरदरा पुलिस स्टेशन में दर्ज कराई गई है, मगर अभी तक कोई गंभीर कार्रवाई मामले में नहीं हुई है। मिथिलेश झाड़े हाय हाय, 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 मिथिलेश झाड़े हाय हाय। नागपूरमध्ये सध्या प्लॉट फ्रॉडचे केसेस हे अतिशय जास्त प्रमाणात पुढे येत आहे। अशीच एक घटना रामेश्वर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या मार्फत समोर आली आहे। काही लोकांचा जो आहे आरोप आहे की या डेव्हलपर्सनी त्यांच्याशी फ्रॉड केला आहे। आदिवासींची जमीन आहे ती त्यांना बिना कुठलेही डॉक्युमेंट्स न करता किंवा फ्रॉड करून ही विकण्यात आली आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊया। काय कोण हा व्यक्ती आहे ज्यांनी तुम्हाला ही जमीन विकली आहे, कुठल्या ते डेव्हलपर्स कोण आहे, त्यांचं नाव काय आहे हे सांगा। रामेश्वर बिल्डर अँड डेव्हलपर्स याचे संचालक जे आहे मिथिलेश झाडे यांचे वडील होते, ते मरण पावले, परंतु आता त्याचा कारभार मिथिलेश झाडे हे सांभाळत आहे। यांनी गेल्या 20 वर्षा पहिले आम्हाला जमीन विकली होती, पर ती जमीनचे कागद काही त्यांनी व्यवस्थित बनवले नव्हते आणि बनावट डॉक्युमेंट करून आम्हाला पॉवर ऑफ अटर्नी करून दिली आणि आम्ही ते इन्व्हेस्टिगेशन केली असता तिथे आदिवासीची ती लँड निघालेली आहे आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी खोट्या सिग्नेचर सर्व खोटं मेन्शन केलेलं आहे। इवन जमिनीच्या 7/12ही तो आहे, तो खोटा दाखवण्यात आला आहे आम्हाला। तर आम्हाला असं आणि आम्ही पूर्ण EMI पूर्ण त्यांच्या सांगण्यानुसार पूर्ण पैसे आम्ही पे केलेले आहे आणि 2013ला त्यांनी आम्हाला पॉवर ऑफ अटर्नी करून दिली आणि आम्ही कंटिन्यू त्यांना सिल्डीटची मागणी करत होतो। तर मग वारंवार मागणी करत असताना सिल्डीटसाठी आम्हाला 3 लाख रुपये लागते आणखी मागत होता, पण आमची ही बाब लक्षात आली की हा व्यक्ती काहीच करून नाही राहिला आणि इथे काहीतरी घोड आहे। तर आम्हाला असं समजलं की इन्व्हेस्टिगेशन केली असता ही आदिवासीची लँड आहे। त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर वारंवार दबाव टाकत गेलो की सिल्डीट तयार करून द्या, मला तयार करून द्या, परंतु त्यामध्ये आम्हाला तो पैसे मागत होता। आम्ही पैसे देण्यास नकार केला आणि गेल्या 7 वर्षापासून तो आम्हाला 8 वर्षापासून तो आम्हाला असाच फिरत होता आणि त्यांचे वडील रमेश झाडे जे मरण पावल्यानंतर ही बाब समोर आली की ही खरंच आदिवासीची लँड होती आणि आम्हाला याच्यात फसवल्या गेलेलं आहे आणि आमच्या पैशाचा आमच्या पैशाचं नुकसान झालं आहे। आता ही नुकसान भरपाई कोण करावी? आम्ही लँड अँड डेव्हलपरला म्हणत आहे की आमचे पैसे आम्हाला परत करावे याच्यासहित, पर तो चक्क नाही म्हणतो आणि मी दुसरीकडे तुम्हाला प्लॉट देतो पण त्याच्या बदल्यात मला 6 लाख रुपये द्या। तर आम्ही एक साधारण नोकरी करणारे व्यक्ती आहे, आमच्याकडे एवढी अमाऊंट आमची जीवनाची ते इन्व्हेस्टमेंट होती ती ह्या चोर व्यक्तीने खाल्लेली आहे। हा मिथिलेश झाडे यांनी आमच्याबरोबर मोठं फ्रॉड केलेलं आहे। हा एकूण किती लोक आहे आणि किती लोकांसोबत हा फ्रॉड झाला आणि किती रुपयांचा फ्रॉड झाला? हा फ्रॉड प्रत्येक लेआउटमध्ये 200 त्यांनी प्लॉट्स पाडले होते। टोटल 5 लेआउटमध्ये फ्रॉड झालेला आहे। हा 4 गावमध्ये फ्रॉड झाला आहे, सलई राणी, कवडापूर, मुरादपूर आणि इतरही लेआउट्समध्ये झाले आहे आणि हे सर्व आदिवासीचे लेआउट्स आहे आणि त्या लेआउट्समध्ये प्रत्येकी 200 प्लॉट त्यांनी पाडले होते आणि ते 200 त्यांनी प्लॉट विकले गेले आहेत। टोटल अगर कॅल्क्युलेशन करता 5 लेआउटमध्ये 1000 लोकांना त्यांनी फसवले गेले आहे। आता समोर फक्त 70 लोक समोर आले आहे याच्यामध्ये आणि कंटिन्युअस लोक ह्या फ्रॉडमध्ये ज्यांच्याबरोबर ज्यांचं नुकसान झालं आहे ह्या ग्रुपमध्ये जोडत आहे। आता तुमची नेमकी मागणी काय आहे, काय व्हायला पाहिजे? मागणी आहे डेव्हलपर्सनी आम्हाला आमच्याबरोबर जो फ्रॉड केला आहे, आमचे जे पैसे घेतले आहे ते आम्हाला व्याजासहित आजच्या रेटने आम्हाला परत करावे, ही मागणी आहे। याच केसेसमध्ये अजून लोक आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूया। ताई, तुम्ही जेव्हा संपर्क साधला त्या झाडेशी तर काय त्याच्याकडनं उत्तर होतं? तो काय म्हणाला तुम्हाला? तुम्ही महिला आहे, काय सांगितलं त्यांनी? त्याने आम्हाला त्याचे वडील होते, वडिलांसोबत खूपदा आमचं संभाषण व्हायचं। ते यायचे, माझ्याकडे आले पण होते, पण आल्यानंतर ते म्हणायचे की आम्हाला रजिस्ट्री करून देते, पण रजिस्ट्री काही करून दिली नाही, ते वारले। त्याच्यानंतर मुलाशी कॉन्टॅक्ट सुरू केला, तर मुलगा पण म्हणाला की मी प्लॉट देतो।
त्याने साईट दाखवायला नेली, पण ती साईट पण त्याच्या नावावरती नाही आहे. तो तिथे पण फ्रॉड करतो आहे आमच्याशी. तो म्हणतो आहे की रजिस्ट्री करून देतो, आम्हाला एवढे म्हणजे जास्त पैसे द्या. पण आम्ही म्हणतो आहे त्याला की आम्हाला पैसेच पाहिजे, किंवा आम्हाला जिथे तुम्ही दिली होती साईट तिथे प्लॉट द्या. पण ते 420मध्ये आहे, त्याच्यामुळे ते तर तो देऊ शकत नाही. तर हा फ्रॉड जो आहे तो विचार करून त्यांनी केला आहे आणि 20 वर्षापासून ते आता फसवतच आले असं म्हणता येईल का? हो, ते तर फसवतच आलेले. कारण वडील पण तेच बोलले की रजिस्ट्री करून देतो आहे, रजिस्ट्री करून, पण त्यांनी पण करून दिलेले, ते वारले. त्याच्यानंतर मुलगा पण तसाच बोलतो आहे आणि त्याची बायको पण तशीच बोलते आहे. तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गेले होते या पूर्ण विषयाला घेऊन, खूप पूर्ण 60 लोक गेले होते, तर काय पोलीस तर्फे तुमची मदत करण्यात आली? पोलिसांनी काय म्हटलं आणि तिथे काय झालं? पोलिसांनी, आम्ही तिथे जायचो तर भेटायसाठी जायचो त्या सरांना, तर ते सर मिळतच नव्हते आम्हाला. अच्छा, म्हणजे 15 मिनिटात येतो पण गायबपासून जात होते. काय म्हणून वापस गेले ते पोलीसवाले? मला 1 दिवस म्हणाले 2 दिवसात निकाल लागून जाईल मला, असे म्हटले होते. अच्छा, आणि मग तरी लेटच आलं ते. तुम्ही ह्या मिथिलेश झाडे तिथे आला होता का? त्यांनी पोलिसांचं त्याचं संभाषण झालं होतं का? हो, अच्छा, झालं होतं. मग बोलणं. काय झालं? तो नाही म्हणून राहिला ना, म्हणजे प्लॉट वगैरे द्यासाठी. या घटनेमध्ये पोलीस देखील जो आहे आरोपीला सहकार्य करताय असा आरोप देखील होत आहे. तुम्ही जेव्हा पोलिसांशी संपर्क केला होता, तुम्ही आरोप केला आहे पोलिसांवर का पोलीस तुम्हाला सहकार्य करत नाहीये, आरोपी जो आहे मिथिलेश झाडे याला सहकार्य करताय असं तुम्ही म्हटलं आहे. नेमकं काय झालं होतं जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते? आम्ही पोलीस स्टेशनला ऑलमोस्ट 2 वेळा जाऊन आलो. मागच्या वेळेला जेव्हा गेलो होतो तेव्हा PI सरांनी आम्हाला म्हटलं की, तेव्हा मिथिलेश झाडे पण तिथे आला होता, त्यांनी आम्हाला म्हटलं की हा सेटलमेंट करून देतोय, प्लॉटच्या बदली प्लॉट देतोय, तर तुम्ही प्लॉट घेऊन घ्या, कारण कुठले डेव्हलपर प्लॉट देत नाही, पैसा देत नाही, हा ॲटलिस्ट तुम्हाला द्यायला तयार झाला. पण जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे, जर आम्ही या गोष्टीचा विचार करतो तर तुम्ही ॲटलिस्ट आम्हाला कन्फर्मेशन द्या की परत हे फ्रॉड होणार नाही किंवा परत सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील आहे. आणि तो डेव्हलपमेंट चार्जेसच्या नावाखाली 6 लाख रुपये डिमांड करतो. त्यासाठी पण आम्ही बोललो की जेव्हा की आम्ही पूर्ण डेव्हलपमेंट चार्ज ऑलरेडी भरून ठेवलेला आहे, तेव्हा 6 लाख रुपये परत द्यायचा काही विषय येत नाही. आम्हाला त्याच रेटमध्ये नवीन प्लॉट जर द्यायचा असेल तर त्याच रेटमध्ये द्यावं लागेल. किंवा आमची डिमांड एवढीच आहे की एकदा फ्रॉड झाल्यानंतर आम्ही परत या माणसावर विश्वास ठेवत नाही, आम्हाला आमचा आजच्या रेटनी पैसा द्यावा, हीच आमची पहिली रिक्वेस्ट होती. तरीसुद्धा PI सरांनी आम्हाला एवढं म्हटलं की नाही, तुम्ही 2 दिवस घ्या, वेळ घ्या आणि नंतर सांगा. त्याच्यानंतर आम्ही परत जवळपास 60 लोक गेलो होतो सेकंड टाईम गेल्यानंतर परत मिथिलेश झाडे तेव्हा आला तिथे. PI सर आम्हाला बोलले की 10 मिनटं तुम्ही बाहेर वाट पहा, आज आपण निकाल लावू. पण 10 मिनटं आम्ही बाहेर वाट पाहिली, PI सर कुठेतरी गेले. त्याच्यानंतर चक्क 2 तास ते तिथे नव्हते आणि आम्ही कंटिन्यू सगळेजण तिथे वाट बघत होतो. आणि जेव्हा आम्ही फॉलोअप केला बाकीच्या त्यांच्या ज्युनियर लेवलचे जे काही पोलीस होते त्यांच्याशी, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की PI सर मीटिंगला गेले. जेव्हा की ते आम्हाला बोलून गेले होते की आज कसंही करून आम्ही गुन्हा दाखल करू आणि तुमची पुढची स्टेप करू, ते नाही मिळाले आम्हाला. तर मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आम्ही तुमच्याकडे मदतीसाठी येतो आहे, वी आर जस्ट एक्सपेक्टिंग युअर सपोर्ट. तर आम्हाला तो सपोर्ट मिळाला पाहिजे, कारण आमचे पण कुठेतरी प्रॉब्लेम्स आहे. बरेच लोक असे आहेत जे लोक हातमजुरी करणारे, ज्यांनी ते प्लॉट घेतले आहे, काही बाहेरगावी आहेत, काहींच्या घरी सपोर्ट सिस्टम नाही आहे. तर हा जो काही पैसा फसला आहे लोकांचा, हा त्यांना मिळाला तर ॲटलिस्ट त्यांना एक सपोर्ट मिळेल त्या गोष्टींचा. तर पोलिसांनी खास करून या गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन आमची ही तक्रार मान्य करावी आणि लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घ्यावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. आजी, तुम्ही प्लॉट घेतला होता, काय झालं त्याच्यामध्ये? मी बाहेरगावली राहते, यायच्या मिटिंगी होत गेल्या, हे जात गेले. मग मला माहीत पडलं, मी आता 2-3 वेळा आली, तर त्या दिवशी मी त्याला डायरेक्ट भेटली पोलीस स्टेशनला. त्याने म्हणलं का म्हणलं हातमजुरी करण्यावाली बाई, तू का बरं पैसे नाही देत, तू काहून असा करते? तो म्हणे माझ्याच्यानं आता देणं शकत नाही म्हणे, मी हा घर विकन तरी पैसा माझ्याजवळ आहे नाही म्हणे. तो ह्या लोकांनी पाहून पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्ट लपून गेला. मी त्याच्या मागे डायरेक्ट झाली, खुर्चीवर जाऊन बसली पोलिसाला म्हणलं हे का बरं असं म्हणे, आता त्याच्यानं देणंच नाही होतं, आम्ही का सांगावं म्हणे. अच्छा, मग आता तुमचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये? मला आधी म्हणणं आहे का आमचा जो पैसा आहे तो बोलला होता घेताना का आम्ही व्याजासोबत तुम्हाला पैसे देतो, तर आम्हाला पैसा द्यावा त्यानं वापस, आम्हाला पलाट नको, पैसा पाहिजे आम्हाला. अच्छा, आणि पैशाचं काही बी करू शकून आणि हातमजुरी करण्यावाले लोक का करून आता कुठे पलाट घ्यायला जाऊन त्याला घेता वेळेस अजून पुन्हा तो म्हणे पैसे 2 लाख द्या, 3 लाख द्या. पैसे किस्तचे घेऊन घेतले. पावरा पटरणीचे 20,000 रुपये त्याने मागून घेतले, पावरा पटरणी नाही करून दिली, इथं रजिस्टर नाही करून दिली. 20,000 घेऊन घेतले त्यानं. मग माझे म्हणणं एवढंच आहे का आमचे पैसे
त्यानं करून द्यावा. हा मिथिलेश झाडे. लोकांनी जीवनभरची कमाई जी आहे ती जमा करून प्लॉट घेतला त्या परिसरामध्ये आणि आज त्यांच्यासोबत फ्रॉड झाला असं त्यांना माहिती झालं आहे. त्यांचं एवढं म्हणणं एवढंच आहे की प्लॉट नाही तर त्यांचा पैसा जो आहे आजच्या रेटनी त्यांना वापस करण्यात यावा हीच त्यांची इच्छा आहे. यासोबतच त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की पोलीस सुद्धा या घटनेमध्ये त्यांची मदत करत नाही, आरोपीवर कारवाई करत नाही, त्याला सपोर्ट करत आहे असं यांचा आरोप आहे. तेव्हा प्रशासनाने या घटनेमध्ये लक्ष द्यावं अशी यांची इच्छा आहे. कॅमेरा पर्सन यशसह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर.